Hello friends, in my last video we have seen the computer, introduction of computer, history of computer and basic block diagram of computer, and before that generation of computer. Now today we are going to see the memories of uh, memories in computer. Now memory device, also called the storage device, are classified into two types: primary and secondary memory. First, primary memory. These are the main memory. They are subdivided as a semiconductor memory and magnetic core memory. Semiconductor memory, memory inside the computer itself, is a semiconductor memory. Its basic component is a transistor which store bit 1 while conducting it and store bit 0 during non-conducting state. This memory is compact, reliable and economic. म्हणजे कम्प्युटरमध्ये जे मेमोरी आहेत ते जे मेमोरी आहेत ते स्टोरेज डिव्हाइस असून त्याचे दोन प्रकार पडतात. एक आहे प्राथमिक मेमोरी म्हणजे प्रायमरी मेमोरी आणि दुसरी आहे सेकंडरी मेमोरी, त्याला आपण दुय्यम मेमोरी म्हणू शकतो. तर जी फर्स्ट आहे प्रायमरी मेमोरी किंवा प्राथमिक मेमोरी, ही एक मेन मेमोरी असून ती सेमीकंडक्टर मेमोरी किंवा चुंबकीय कोर मेमोरी असे दोन भागात विभागलेली आहे. तर त्याच्यातले पाहू आपण या सेमीकंडक्टर मेमोरी. तर संगणकाच्या आतील बाजूला असलेल्या मेमोरीला सेमीकंडक्टर मेमोरी असे म्हणतो. म्हणजे संगणक किंवा कम्प्युटरच्या आत जी मेमोरी असते त्याला सेमीकंडक्टर मेमोरी असे म्हणतात. याचे मुख्य घटक हे ट्रान्झिस्टर असून तो एक बिट ट्रान्झिस्टर कार्य करताना साठवतो तर दुसरा ट्रान्झिस्टर कार्य करत नसताना 0 बिट साठवतो. म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य काय असते, ट्रान्झिस्टर असते. तर ते ट्रान्झिस्टर जेव्हा वर्किंग करते, कंडक्ट होतो, तेव्हा 1 बिट स्टोअर करतो आणि जेव्हा तो ऑफ असतो, नॉन कंडक्टिंग असते, त्यावेळेस तो 0 बिट साठवतो. ही मेमरी संक्षिप्त असून ती विश्वसनीय व कमी खर्चिक आहे. म्हणजे ह्याच्या कमी. आता हे सेमीकंडक्टर मेमोरीचे जे प्रकार आहेत ते रोम आहे, रॅम आहे, प्रॉम आहे, इप्रॉम आहे व प्रॉम हे आहेत. तर ह्या मेमोरीच्या थोडक्यात आपण वर्णन पाहूया. तर पहिली जी मेमोरी आहे ते रँडम ॲक्सेस मेमोरी आहे, त्याला आपण रॅम म्हणतो. म्हणजे जेव्हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कार्य करत असलेला डाटा किंवा प्रोग्राम हा रॅम स्टोरिका किंवा स्मरणिका हाताळते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, हा रॅममध्ये स्टोर होते. ही एक होलाटाईल मेमरी आहे. ही एक होलाटाईल असून मायक्रोप्रोसेसरचा सप्लाय जेव्हा ऑफ होतो किंवा खंडित झाल्यावर त्याच्यामधील डाटा हा पूर्णपणे नष्ट होतो, म्हणून याला होलाटाईल म्हणतात. म्हणजे याच्यातील डाटा आहे हा परमनंटली स्टोर राहत नाही. सप्लाय जर गेला तर डाटासुद्धा जातो. रॅम ही रीड राईट मेमोरी असून कोणत्याही मेमोरी लोकेशनची निवड कोणत्या वेळेस करता येते. कोणतेही जे लोकेशन आहे ते आपण यूज करू शकतो. याचेसुद्धा दोन प्रकार पडतात. एक आहे स्टॅटिक रॅम आणि दुसरा आहे डायनॅमिक रॅम. तर स्टॅटिक रॅम म्हणजे काय, तर स्टॅटिक रॅममध्ये माहिती ही पॉवर सप्लाय असेपर्यंत साठवलेली असते. म्हणजे जोपर्यंत पॉवर सप्लाय असतो तोपर्यंत माहिती त्याच्यात स्टोअर केलेली असते. ही क्रिया असिंक्रोनस अर्थात माहिती लिहिताना किंवा रीड करताना डाटा हा क्लॉक सिग्नल नसतानासुद्धा कार्यरत असतो. म्हणजे विदाऊट क्लॉक सिग्नल याच्यातील जो डाटा आहे रीड करताना किंवा वाचन करताना कार्यरत असतो, म्हणजे विदाऊट क्लॉक. या मेमरीची क्षमता किंवा कॅपॅसिटी ही जास्त असून थोडी महाग आहे. यात जास्त पॉवर खर्च होतो, म्हणजे पॉवरसुद्धा जास्त खर्च होतो. याला रिफ्रेश सर्किटची आवश्यकता नसते, तर याचा वर्किंग स्पीड हा जास्त असतो. त्याला आपण स्टॅटिक मेमरी म्हणतो. पुढचं आहे डायनॅमिक
रॅम. तर डायनॅमिक रॅममध्ये माहिती ही तात्पुरती साठवितात. फार अल्प वेळात यातील जो डाटा आहे किंवा मजकूर आहे तो हा नष्ट होतो. डायनॅमिक रॅम ही कमी खर्चिक असून याची जी पॅकिंग घनता ही जास्त असते. याचा पॉवर खर्च कमी असून वेग याचा मध्यम असतो. तसेच याला रिफ्रेशिंग जे सर्किट आहे त्याची आवश्यकता असते. याला रिफ्रेशिंग सर्किटची आवश्यकता असते. इतर प्रकारचे रॅम हे फ्लॅश रॅम असून पॉवर सप्लाय खंडित झाला तरी याचा डाटा नष्ट होतो. हा जास्त खर्चिक असून डिजिटल सेल फोन म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे व डिजिटल कॅमेरामध्ये याचा वापर होतो किंवा वापरतात. तिसरी जी प्रकार आहे ते आहे कॅच मेमरी. तिसरी जी आहे ते कॅच मेमरी. याला कॅश मेमरीसुद्धा म्हणतात. नेहमी रीड करताना येणारी किंवा इन्फॉर्मेशन आहे यात साठवली जाते. ठीक आहे. मेमरी व सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमधील माहिती तात्पुरती हाताळण्यासाठी ती माहिती टेम्पररी या भागात साठवली किंवा स्टोअर केली जाते. ज्या माहितीचा वापर नेहमी होतो ती माहिती या भागात साठवितात. सीपीयूला गरज असल्यास तो या मेमरीमधून लगेच वाचन करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट रीड ओनली मेमरी म्हणजे रोम. ठीक आहे. तर या मेमरीचा भाग फक्त रीड करण्यासाठी म्हणजे वाचन करण्यासाठी होतो. दुसरं काही नाही. फक्त रीड करण्यासाठी किंवा वाचन करण्यासाठी होतो. ही मेमरी नॉन व्होलाटाईल असून कायमस्वरूपी माहिती साठवण्यासाठी या मेमोरीचा उपयोग होतो. ही नॉन व्होलाटाईल आहे. का नॉन व्होलाटाईल? कारण की याच्यातली माहिती हमेशा करता स्टोअर केलेली असते. म्हणजे लाईटही गेली किंवा सप्लाय गेला तरी याच्यातली माहिती ही कायम असते, स्टोअर असते. म्हणजे युजरद्वारे इन्फॉर्मेशन याच्यातली जे इन्फॉर्मेशन आहे युजरच्या द्वारे बदलता येत नाही. ठीक आहे. जो युजर आहे किंवा ऑपरेटर आहे त्याच्याद्वारे माहिती याच्यातली बदलता येत नाही. रॅमच्या तुलनेत रोम कमी खर्चाची असून कम्प्युटर प्रोग्राम या मेमरीमध्ये कायमस्वरूपी म्हणजे परमानंटली स्टोअर असतात. याला फर्मवेअर असे म्हणतात. रोम मेमरीचे खालील उपप्रकार पडतात म्हणजे पुढील प्रकार पडतात. याच्यामध्ये आहे प्रॉम आहे, एप्रॉम आहे, ईप्रॉम आहे, डबल प्रॉम आहे. यासारखे याच्यामध्ये हे पडतात. ठीक आहे. ना फर्स्ट पाहूया आपण प्रॉम. प्रॉम म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. तर रोम मेमोरीचा भाग जो धारकाद्वारे किंवा युजरद्वारे विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक प्रोग्राम लिहिण्यासाठी राईट करण्यासाठी वापरतात तो प्रॉम मेमोरीचा भाग असतो. विशिष्ट प्रॉम प्रोग्रामद्वारे विट पॅटर्ननुसार डायोड जाळून प्रोग्राम साठविला जातात. यात माहिती ही परमनंटली स्टोअर केलेली असते. सेकंड आहे ईप्रॉम म्हणजे इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. म्हणजे याच्यातील डाटा आपण इरेज करू शकतो म्हणजे रिमूव्ह करू शकतो. या मेमोरीमधील साठवलेले प्रोग्राम जास्त जे तीव्रतेचे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत किंवा प्रकाश किरणे आहेत अल्ट्राव्हायलेट क्वार्ट्स दारातून त्याला एक खिडकी असते, विंडो असते, त्या विंडो चिपमधून त्याच्यावर पाठवून आपल्याला त्याच्यातला डाटा इरेज करता येतो. ठीक आहे. म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेजच्याद्वारे एप्रॉममधील डाटा आपण इरेज करू शकतो आणि म्हणून याला इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी असे म्हणतो. तसेच विशिष्ट प्रोग्रामद्वारा परत लिहिता पण येते. म्हणजे तो डाटा इरेज करून त्याच्यावर दुसरा प्रोग्राम बी आपल्याला राईट करता येते. प्रोग्राम खोडण्यासाठी जनरली 2537 काय म्हणते त्याला 2537 एरोनाइट वेव्हलेंथ लांबीचे अल्ट्राव्हायलेट प्रकाश किरणे हे 10 ते 20 मिनिटपर्यंत एप्रॉमद्वारे
भागात पाठवतात. मिनिटपर्यंत EEPROM भागात पाठवतात. यात एकाच मेमरी लोकेशन म्हणजे स्टोअर प्लेसची माहिती नष्ट करता येत नाही. म्हणजे एकच भागातली माहिती नष्ट करता येत नाही, तर संपूर्ण मेमरीमधील डाटा हा नष्ट होतो. माहिती किंवा इन्फॉर्मेशन हे नष्ट होते. आता पुढचं आहे EEPROM. EEPROM म्हणजे इलेक्ट्रिकल इरेजेबल. म्हणजे पहिला जो आहे त्याला इलेक्ट्रिकल, दुसरा जो आहे त्याला इरेजेबल, आणि प्रॉम म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. आता याच्या पहिला आपण EEPROM. तर EEPROM मध्ये जो डाटा जो असतो तो इरेज करतो आपण अल्ट्राव्हायोलेट किरणाच्या द्वारे. पण याच्यातील जो डाटा आहे हा आपण इलेक्ट्रिकल पल्सच्या द्वारे हा डाटा काय करतो, रिमूव्ह करतो किंवा इरेज करतो, खोडतो. हा असा मेमरीचा भाग आहे ज्यामधील प्रोग्राम इरेज करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट किरणाचा वापर न करता इलेक्ट्रिक पल्सचा वापर करतात. हा पूर्ण इन्फॉर्मेशन काय करतो, खोडतो किंवा पूर्ण माहिती चेंज करतो, बदलतो, इन्फॉर्मेशन बदलतो. जेव्हा डाटा एका ठिकाणी जमा झाल्यास व त्याला सिस्टीममध्ये साठवण्यासाठी या मेमरीचा भाग वापरतात, परंतु ही क्रिया स्पीडने होत नाही. हिची स्पीड ही कमी असते. नाव त्याच्यानंतर आहे सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरीमध्ये ज्याला आपण दुय्यम मेमरी म्हणतो, तर ह्या ज्या मेमरी आहेत ह्या संगणकाच्या बाहेरून जोडलेल्या असतात. जसं की फ्लॉपी डिस्क आहे, हार्ड डिस्क आहे, किंवा तुमचं पेन ड्राईव्ह आहे, मॅग्नेटिक टेप आहे, CD ROM आहे. यासारख्या जे बाहेरून आपण मेमरी यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी मेमरी. तर संगणकाच्या बाहेरील मेमरीचा भाग ज्यामध्ये इन्फॉर्मेशन साठवले जाते त्याला सेकंडरी मेमरी म्हणतात. याची स्टोरेज क्षमता जास्त असून याचा जो कार्याची स्पीड आहे ते अधिक असते. सेकंडरी मेमरी जास्त खर्चिक नसून काय असते की जास्त खर्च नसतो याला. मोठ्या फाईल्स व प्रोग्राम ज्याचा उपयोग CPUला सतत होत नाही, तर त्याला साठवण्यासाठी या मेमरीचा वापर करतात. आता यामध्ये कोणकोणत्या सेकंडरी मेमरी आहेत, आता सांगले की फ्लॉपी डिस्क आहे, हार्ड डिस्क आहे, CD ROM आहे, मॅग्नेटिक टेप आहे, पेन ड्राईव्ह आहे, तुमचा मेमरी कार्ड आहे. आता तर सगळेजण मोबाईलमध्ये मेमरी कार्ड लावतात. हे सगळे जे आहेत हे सेकंडरी मेमरीचे उदाहरणे आहेत. आता पहिल्या पाहूया फ्लॉपी डिस्क. फ्लॉपी डिस्कमध्ये पहा, याच्यामध्ये रीड राईट एक स्लॉट असतो, लेबल असते, मधामध्ये ड्राईव्ह स्पिंडल होल असतो, एक इंडेल होल असते, अलाइनमेंट नॉच असते, राईट प्रोटेक्ट नॉच असते. तर फ्लॉपी डिस्क ही असं काय सेकंडरी मेमरी म्हणून जास्त प्रमाणात वापरतात. एका लवचिक म्हणजे आणि प्लास्टिक डिस्कवरती मॅग्नेटिक मटेरियलची कोटिंग करून फ्लॉपी डिस्क हे तयार करतात. याच्या पृष्ठभागावर अनेक ट्रॅक्स तयार करतात आणि प्रत्येक ट्रॅकची विभागणी अनेक सेक्टरमध्ये करतात आणि इन्फॉर्मेशन ही ह्या ट्रॅकच्या सेक्टरमध्ये स्टोअर केली जाते. याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी रीड किंवा राईट ओपनिंग असते. या क्षेत्रातून कम्प्युटर हा फ्लॉपी डिस्कची माहिती रीड करू शकतो किंवा लिहू शकतो. जॅकेटच्या बाहेरील कडेला एक लहान नाच असतो. नवीन डाटाची रेकॉर्डिंग करताना तो सुरक्षा प्रदान करतो. यालाच राईट प्रोटेक्ट नॉच असे म्हणतात. ठीक आहे, तो दिसत आहे राईट प्रोटेक्टेड नॉच. ट्रॅकची सुरुवात नोंदवण्यासाठी याच्या मध्यभागी एक लहान छिद्र असते. फ्लॉपी डिस्कच्या एका बाजूला माहिती साठवण्यासाठी किंवा स्टोअर करण्यासाठी वापर होतो, परंतु त्यानंतर डिस्कच्या दोन्ही बाजूला माहिती साठवण्याचे फ्लॉपी डिस्क बाजारात किंवा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सामान्यतः 5.25 ते 3.5 इंच आकाराचे डिस्क मार्केटमध्ये किंवा बाजारात उपलब्ध आहेत व याचे वजन कमी असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी याला सहज नेता येते.
तर याप्रमाणे हे फ्लॉपी डिस्क असते. तर या फ्लॉपी डिस्कचा वापर आधी खूप व्हायचा, आता पेनड्राईव्ह आल्यामुळे याचा वापर कमी झालेला आहे. त्याच्यानंतर आहे हार्ड डिस्क. तर हार्ड डिस्क म्हणजे काय, तर फ्लॉपी डिस्कसाठी एक लवचिक किंवा प्लास्टिक डिस्क वापरतात, तर हार्ड डिस्कसाठी एक धातूची जाड कठीण डिस्क वापरतात. हार्ड डिस्क हे काय, धातूची आणि कठीण डिस्क अशी असते. या डिस्कचा स्पीड किंवा वेग हा जास्त असतो, तशीच माहिती वाचन करण्यासाठी याच्यातील वेळ लागत नाही व याची स्टोरेज कॅपॅसिटी ही जास्त असते. रीड राईट हेड हा 10⁻⁻5 इंच जाड असून जर त्याच्या संपर्कात धुळीचे कण किंवा एखाद्या मानवाचा केस जरी आल्यास हे हेड खराब होतो. म्हणजे एवढं ते सेन्सिटिव्ह असते की माणसाचा एक केस बी त्याच्यात गेला तर किंवा धुळीचा कण बी गेला तर ते खराब होऊन जातो हेड. आलं का लक्षात? तर याप्रमाणे हे काय असते, हार्ड डिस्क असते. पहा ते डायग्राम, ही आहे हार्ड डिस्क. ठीक आहे. तर आतील हार्ड डिस्क जी सिस्टमच्या आत असते त्यावर प्रोग्राम व मोठ्या डाटा फाईल्स स्टोअर केल्या असतात किंवा साठवतात. ऑपरेटिंग सिस्टम व इतर ॲप्लिकेशन प्रोग्राम जसे की वर्ड आहे, एक्सेल आहे, हे साठवण्यासाठी याचा वापर करतात. हार्ड डिस्कमध्ये एक किंवा अनेक धातूची सील केलेली काय असते, डिस्क असते व मधल्या डिस्कला फिरवण्यासाठी मेकॅनिझम त्याच्या आतमध्ये असते. याची स्टोरेज क्षमता ही 100 GB म्हणजे गिगाबाईट असल्याने 70,000 फ्लॉपी डिस्कची माहिती यात साठवता येते. म्हणजे एका हार्ड डिस्कमध्ये 70,000 फ्लॉपीजमध्ये जेवढी माहिती आपण साठवू शकतो तेवढी माहिती याच्यात साठवू शकतो आपण. याचा जो प्रमाणित आकार आहे किंवा स्टँडर्ड साईज जो आहे हा 3.5 to 4 इंच एवढा असतो. त्याच्यानंतर आहे CD-ROM. ते CD-ROM स्टँड फॉर कॉम्पॅक्ट डिस्क. CD-ROM म्हणजेच काय होते, ते जे कॉम्पॅक्ट डिस्क. ठीक आहे. रीड ओनली मेमोरी. तर CD-ROM अर्थात कॉम्पॅक्ट डिस्क जी आहे फक्त त्यामध्ये जे स्टोअर केलेले प्रोग्राम वाचण्यासाठी वापरतात. म्हणजे याच्यामध्ये फक्त प्रोग्राम स्टोअर केलेले असतात आणि ते रीड करण्यासाठी वापरतात. ही ऑडिओ CD सारखी असते, जसं ऑडिओ CD आहे त्याप्रमाणे. या CDवरती यूजर काही लिहू शकत नाही किंवा खोडता येत नाही. यूजरला याच्यातलं जे आहे ते काही लिहू शकत नाही किंवा खोडता येत नाही. सिर्फ यूजर हा फक्त CD निर्माते करणारे प्रोग्रामचे वाचन करू शकतो. म्हणजे ज्यानं CD तयार केली असेल किंवा प्रोग्राम केलं असेल, त्यानं जे केलेलं असेल त्याचं फक्त हा का करू शकतो, रीड करू शकतो, वाचन करू शकतो. या CDची स्टोरेज क्षमता ही जास्त असते. ही एक थर सिल्वर प्लास्टिक डिस्क असते. या CDवरती माहितीचे रेकॉर्डिंग CDच्या पृष्ठभागावर असलेल्या पातळ फिल्मची ॲल्युमिनियम कोटिंगवरती प्रकाश लेझर बीम पाठवून करतात. CD-ROM प्लेअरमध्ये जेव्हा या कोटिंगवरती प्रकाश पडतो तेव्हा रेकॉर्डिंग भागातून काय केले जाते, प्रकाश परावर्तित होतो किंवा ट्रान्समिट होतो व ट्रान्समिट प्रकाशावरून इन्फॉर्मेशन रीड केले जाते. ॲल्युमिनियम थरावर रेक्झिनचा थर सुरक्षेसाठी वापरलेला असतो, सेफ्टी करता. तर याप्रमाणे हे CD-ROM असते. पुढचं आहे मॅग्नेटिक टेप्स. तर मॅग्नेटिक टेप्स म्हणजे काय, तर एक प्रकारची हे मॅग्नेट म्हणजे चुंबक. हे चुंबक टेप म्हणजे एक फीत ज्याला म्हणतो टेप. तर चुंबकीय फीतची ही रचना ऑडिओ टेप किंवा व्हिडिओ कॅसेट टेप रेकॉर्डच्या मॅग्नेटिक टेप सारखीच असते. या टेपवरील इन्फॉर्मेशनचे वाचन एकसर किंवा सिरीज प्रमाणात हळूहळू होते. इन्फॉर्मेशन ही एकसर प्रमाणात अर्थात मूळ अक्षरांच्या आखणीप्रमाणे असते. उदाहरणार्थ विद्यार्थ्याचे त्याच्या विषयातील गुण या टेपवरती विद्यार्थ्याच्या आडनावाप्रमाणे साठवितात. ठराविक विद्यार्थ्याचे ठराविक विषयातील त्यांच्या गुणांची पाहणी करण्यासाठी शोधही सुरुवातीपासून होतो.
ठीक आहे. आडनावाप्रमाणे अगोदर विद्यार्थ्याची पाहणी होते, नंतर त्या विषयाकडे लक्ष केंद्रित करून त्याच्या गुणांची पडताळणी होते. यासाठी वेळ लागतो. मॅग्नेटिक टेपवरील ठराविक इन्फॉर्मेशन पाहणी करण्यासाठी वेळ लागतो. चुंबकीय किंवा मॅग्नेटिक टेप ही सर्वसामान्य कार्यक्षम संग्राहक टूल किंवा हत्यार आहे. या टेपची रुंदी अर्धा इंच असून लांबी अर्धा मैलपर्यंत असू शकते. म्हणजे अर्धी इंच त्याची काय रुंदी आहे आणि त्याची लांबी जी आहे हाफ मैल एवढी असते. यात बरीच माहिती साठवता किंवा स्टोअर करता येते. या टेपवरती इन्फॉर्मेशन ही बायनरी स्वरूपात अर्थात 1 and 0 मध्ये मॅग्नेटिक मटेरियलवरती साठवतात. यामध्ये जे साठवते माहिती जी इन्फॉर्मेशन ते बायनरी डिजिटमध्ये साठवले जाते, म्हणजे 0 आणि 1च्या स्वरूपात. इन्फॉर्मेशन ही ट्रॅक्स स्वरूपात टेपच्या लांबीच्या समांतरमध्ये अनेक ट्रॅक्स तयार करून साठवतात. म्हणजे ही जी माहिती असते टेपमध्ये ते ट्रॅक्सवर स्टोअर केली जाते ट्रॅक्समध्ये. आता याचे फायदे काय आहे, तर याचा फायदा हा आहे की चुंबकीय जे मॅग्नेटिक टेपवरील इन्फॉर्मेशन अनेक वेळा आपल्याला खोडता येते, इरेज करता येते किंवा मिटवता येते व त्यावर दुसरी माहिती किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला राईट करता येते, म्हणजे रेकॉर्ड करता येते. ही कमी खर्चिक असून रेकॉर्डिंग घनता याची जास्त आहे. याचा खर्च कमी आहे आणि रेकॉर्डिंग डेन्सिटी याची अधिक आहे. याचा तोटा पण आहे. याचा तोटा काय, तर याचा कार्य म्हणजे वर्किंग जो स्पीड याची कार्य वेगवान नसून, म्हणजे वर्किंग स्पीड ही कमी आहे. टेपवरती उष्णता धुळीचा परिणाम होतो, म्हणजे ह्या टेपवर टेम्परेचरचा आणि धुळीचा परिणाम होतो. ठीक आहे. तर याप्रमाणे चुंबकीय टेप आहे. त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह आहे. ठीक आहे. तर पेन ड्राईव्ह तुम्हाला माहितीच आहे. पेन ड्राईव्ह कसा असतो. हे आहे पेन ड्राईव्ह. पहा आता याचा फार मोठा प्रमाणात उपयोग होऊन राहिलेला आहे. पेन ड्राईव्ह हा USB फ्लॅश असून यावर युजर पुस्तकातील जशी माहिती किंवा व्हिडिओ प्लेअरचा वापर करून जलद गतीने साठवू शकतो. ठीक आहे. पेन ड्राईव्ह हा कम्प्युटरच्या USB पोर्टवरती जोडून युजर पेन ड्राईव्हमध्ये लिहिलेल्या इन्फॉर्मेशनचे कम्प्युटरच्या स्क्रीनवरून सहज वाचन करू शकतो किंवा रीड करू शकतो. पेन ड्राईव्हला लावलं तर कम्प्युटरच्या स्क्रीनवरून त्याच्यामध्ये काय आहे ते आपण रीड करू शकतो किंवा वाचन करू शकतो. याचा आकार फार लहान असल्याने तुम्ही त्याला आपल्या पॅकेटमध्ये ठेवू शकता. ठीक आहे. याच्या कार्यासाठी किंवा वर्कसाठी बॅटरीची गरज नसते. याला बॅटरीची काही आवश्यकता नसते. तो USB कनेक्शनकडून पॉवर घेतो. फ्लॉपी डिस्क व CDची जागा आता पेन ड्राईव्हने घेतलेली आहे. पहिले फ्लॉपी आणि CDचा वापर होत होता, आता सगळं पेन ड्राईव्हमध्ये करतात. पेन ड्राईव्हची जी स्मरणिका आहे किंवा मेमरी आहे ती किती आहे, 1 GB ते 100 GB. म्हणजे 1 GB पासून तर 100 GB वरी पेन ड्राईव्ह तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा मिळतात. पेन ड्राईव्हमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड असते व USB कनेक्टर असतो, ज्यामुळे कम्प्युटरला सहज जोडता येतो. हा एक मेमोरी चिप असून तो डाटा हाताळू शकतो. आता पेन ड्राईव्हचे फायदे आहेत. काय, पेन ड्राईव्ह हा जोमदार व सहज खोडता येणारा साधन आहे किंवा डिव्हाइस आहे. जवळपास सर्व पर्सनल कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टमचे इन्स्टॉलेशन हे पेन ड्राईव्ह मार्फतच होते. आणि तिसरा आहे MP3 म्युझिक प्लेअर सोबत हा संलग्न करता येतो, म्हणजे जोडता येतो. शेवटची जी मेमोरी आहे तो आहे मेमोरी कार्ड. मेमोरी कार्ड हा सगळ्यांनाच माहीत आहे की हे साधन सेमीकंडक्टर फ्लॅश मेमरी तंत्रावर आधारित आहे. याचा वापर CD, PDA व मल्टीमीडिया प्लेयर्समध्ये होतो. पॅनासॉनिक, तोशिबा व सँडविच ह्या कंपनीचे स्टॅम्प आकाराचे 2 ग्रॅम वजनाचे मेमोरी कार्ड तयार केले आहे किंवा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. सँडविचचा खूप जास्त चालत आहे कारण की सस्ता असतो तो. ठीक आहे. याचा आकार 24 मिलीमीटर ते 3.1 सेंटीमीटर असतो.
याची जी स्टोरेज क्षमता असते तर 8 GB to 32 GB असते. 8 GB ते 32 GB असते. मेमरी कार्डची मेमरी क्षमता जास्त असून डाटा ट्रान्सफर दर ह्याचा जास्त असतो. तो अत्यंत लवचिक असून ह्याची सुरक्षा किंवा सेफ्टी उत्तम असते. हा एक पिन पोर्ट असून मेमरीमध्ये इन्फॉर्मेशन साठवण्यासाठी जास्तीच्या पॉवरची आवश्यकता लागते. आता याचा उपयोग म्हणजे डिजिटल कॅमेऱ्यामध्ये फोटो व व्हिडिओ स्टोअर करण्यासाठी होतो. डिजिटल कॅमकॉर्डरमध्ये उपयोगी होते. PDAमध्ये सर्व प्रकारचे इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. मोबाईल फोनमध्ये फोटो आहे, व्हिडिओ आहे, हे स्टोअर करण्यासाठी याचा उपयोग होतो. मल्टीमीडियामध्ये प्लेअरमध्ये याचा उपयोग होतो. तसेच MP3 आहे, DVD आहे, इलेक्ट्रॉनिक्स नोटबुक आहे, त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग होतो. तर याप्रमाणे हे आपण आज हे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण आज थांबूया. ठीक आहे. तर हे जो व्हिडिओ आहे हे बार बार हे करून पाहायचं, प्ले करून पॉज करून पाहायचं आणि समजण्याचा प्रयत्न करायचा. जो पोर्शन समजला नसेल त्याला मला डायरेक्ट फोन करून तुम्ही समजू शकता. तर आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.